अस्सलाम वालेकुम, मैं मुनव्वर जिलानी आपकी खिदमत में हाजिर हूँ। आज की दस्तक न्यूज़ कर्नाटका में आप लोगों का खैर मकदम है। नाजरीन, यहाँ पर देख सकते हैं मैसूर शहर के अंदर जो FTS सर्कल है वहाँ पर एक प्रोटेस्ट लगातार 3 दिन से जारी है। हम सब जानते हैं इस बात को कि यहाँ पर प्रोटेस्ट पर बैठने के लिए इसका मकसद क्या है। जैसा कि आप सब जानते हैं, जो गवर्नमेंट अभी है कांग्रेस गवर्नमेंट 2026 के अंदर कम से कम 30 पर 2 मिनिस्ट्री यानी कि अनाउंस किया है। इसके अंदर जो 12 हैं वो पहले ही से हैं, जो बाकी के 20 न्यू फेसेस को उन्होंने एक लिस्ट बनाकर पेश की है, जिसके अंदर UT खादर साहब भी हैं और फिर BZ जमीर साहब भी है और रिजवान अरशद भी हैं। मैं आपसे पूछना चाहता हूं कि वो जो एक काबिल इंसान तनवीर सेठ साहब NR कॉन्स्टिट्यूंसी में 6 बार जीत कर MLA ये साबित कर चुके हैं, ऐसे एक काबिल लीडर को कंसीडर नहीं किए तो इसका मकसद क्या है, आप क्या बता सकते हैं? तनवीर सेठ साहब का नाम जो मिसगाइड हो को है, उस वजह से मैं यहाँ प्रतिभटना कर रही सो। कई का तो फर्स्ट लिस्ट में भी उनका नाम मिसो को नाम नहीं आया उनका। इस बार हम ना होता वो बहुत गारंटी थी, इस बार भी नहीं हुआ। सुबह के 9 बजे तक उनका नाम था, उसके बाद उनका नाम कैसा डिलीट होगा, क्या वास्ते हुआ वो हम ना मालूम नहीं है। वो जो है जो मेन लीडर से उनको कुछ मालूम है, उसके बारे में कैसा मिस हुआ, कैसा अब तक तनवीर सेठ साहब को तुम्हें छोड़ कोई। मैसूर के अंदर जब सिद्धरामैया CM थे, 2 जने हमको मंत्री दिए थे और CM रहने के बाद भी जी। इस बार मैसूर के अंदर अब CM भी हमारे नहीं है मैसूर में, और मंत्री जो है एक बना कोई। उस वजह से हमारी नाराजगी है कि वो क्या वास्ते हो है, किसी के में भी तनवीर सेठ साहब को मिनिस्ट्री देना हो। हमें आज प्रतिभटना कर रही है, जब तक उनका नाम आता नहीं, जब तक हमें यहाँ से उठते नहीं। जी सर। अब वो चेंज आ पाएगा उनको मालूम हो रहा हमने 3 दिन से कुछ कारण में कितने की जने उनको चेंज करना हो रहा है। उसमें कितने की मिनिस्टर जो थे कोई उन्होंने नहीं काम होता, वो लोग उनकी राजीनामा यानी लिस्ट रीशफल होने वाली है, चांसेस 99% है। उस वजह से फिर अगर हो सके तो अल्लाह तनवीर सेठ साहब का नाम आ जाने को हमें कोशिश कर ले गई। पहले अल्लाह है, अल्लाह रसूल के ऊपर भरोसा है कि इंशाअल्लाह कि 100% हमारी मेहनत कामयाब होती है। सर यहाँ मैसूर के अंदर जो भी तनवीर सेठ साहब के फॉलोअर्स हैं, इनमें बहुत नाराजगी है और गुस्सा है, ये गुस्से का इजहार भी कर रहे हैं। ये बात और है कि आप बगैर कोई गलाटे के आप प्रोटेस्ट पर बैठे हैं, ये बहुत बड़ी बात है। आप ऐसे लोगों को आप क्या कहना चाहते हैं सर? मैं तमाम से भी गुजारिश करता हूँ कि NR क्षेत्र के अंदर तो तमाम मुसलमानों से ये जो है ये मुसलमानों की लड़ी। हमारा मकसद क्या है बोले तो अब तनवीर सेठ साहब को जो तुम्हें NR क्षेत्र के अंदर 30,000 चिल्लर से लीडिंग से जीता है, ये तुम्हें हकदारा, तुम्हें हक बनता, तुम्हारा ये हक के मुताबिक तुम्हें तनवीर सेठ साहब को एक दिन के वास्ते तो भी तुम्हारी नाराजगी दिखाना। मैं तमाम से गुजारिश करता हूँ, तुम्हारी नाराजगी दिखाओ। क्या तुम्हारा दुकान है, तुम्हें तनवीर सेठ को चाहने वाले ही उनके वास्ते एक आधा दिन पे भी तुम्हारा दुकान बंद कर दो कि गवर्नमेंट को दिखाओ कि हमें मुसलमान एक। देखो अब एक मिनिस्टर जो नहीं दिए कृष्णप्पा गोलाल को बेंगलुरु में, उनके घर को तमाम कांग्रेस पार्टी जाते हो, लीडर्स जाते हो, उनको मना कोई। हमारे तनवीर सेठ साहब जो तुम्हें NR के आवाम जो जिताते मेहनत कर को, उनको हमारे पार्टी के लीडर साहब अब तक बात कर को नहीं। इस वजह से ज्यादा नाराजगी हमें दिखाना उनको कि हमारी नाराजगी में नहीं दिखे तो कहीं की एक जगह हमारे में एकता नहीं है जी। जब हमारी लड़ी है गवर्नमेंट से, कहीं तो इस बार कांग्रेस को 99% मुसलमान वोट देते सो, ये हमें हकदारा। हमारे कर्नाटका के अंदर 3 मुसलमानों को देते ही, दूसरे कैटेगरी में 7, 8, 7, 9 ऐसा देते ही। तो क्यों हमें क्या हमें इतना वोट डाल को हमारी क्यों हमें नाराजगी नहीं जाहिर करना गवर्नमेंट के साथ। इस वजह से मैं गुजारिश करता हूँ मेरा आवाम से कि हमारे NR क्षेत्र के इतना से तुम्हारी नाराजगी दिखाना, और आने वाले दिनों में इंशाल्लाह और एक हमें स्ट्राइक करना, या तो
हमारे तनवीर शेख साहब को इज्जत नहीं मिल रही है, उनको हमें बैठ को मीटिंग करने का है। उस मीटिंग में अगर चाहे तो तमाम आवाम जम सकती है, हमें अभी डिसाइड करको नहीं करना, वो लोगों को डिसाइड करी इंशाल्लाह। वैसा कहते हुआ तो हमें मालूम कराती आवाम को, पूरी आवाम अपनी नाराजगी दिखा सकती है हमारे साथ आको। जो मेहरबानी होती है कि कई बोले तो हमें हकदार है, हमारा हक नहीं मिल रहा है, ये एक मुसलमान का नहीं, हमारे कर्नाटक में पूरे मुसलमानों को हक मिलना। 3 मिनिस्ट्री देने से हमारा हक नहीं जमता, हमें भी 1 करोड़ चिल्लरी कर्नाटक के अंदर जी। तो 1 करोड़ आदमियों को खाली 3 मिनिस्ट्री, 9 जने जीत को 3 जने को मिनिस्ट्री, एटलीस्ट 5 जने को तो भी देना था, 4 को तो भी देना था। हाँ सर, इंफॉर्मेशन के मुताबिक कम से कम 60% ओबीसी और SC ST को ये पोस्ट दिया गया है, इस बारे में आप क्या कहेंगे सर? पोस्ट तो बोले हमें तुमना कि हमें ज्यादा होते पर SC जो है हमारे से ज्यादा ही, सेकेंड लिस्ट में मुसलमान 600, इसमें हमें पूरे 99% वोट डाल को हमने हक बराबर नहीं मिला है गुलाल को। इस वजह से हमें यहाँ बैठ तो हमारा दुख क्या है, गवर्नमेंट को एक इंशाअल्लाह हमने सक्सेसफुल होता है, उनको भरोसा है, उस वजह से बैठ रही। आने वाले दिनों में जब तक तनवीर शेख साहब का नाम मिनिस्टर में अनाउंस नहीं होता, जब तक हमें इंशाअल्लाह हैंड बैठती बैठ को उठते नहीं ऐसे होते कि ये हमें फाइनल करने में बैठी इंशाअल्लाह। जी सर, आपका बहुत बहुत शुक्रिया सर। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। बड़े रंजो गम से कहना पड़ रहा है, अलहाज तनवीर सेठ साहब 6वां बार जीत के हैं और उनको आवाम की और उनके बाप दादा से इधर इधर सियासती कर ले गा रहे एनआर क्षेत्र में। हमारे वालिद बोलते थे उनकी 70 सेठ, उसके बाद हमारा अजीज सेठ साहब, उसके बाद मैं जैसा देख रहा हूँ तनवीर सेठ साहब, उन्होंने खिदमत कर ले जिंदगी घटा ले गए। उन्होंने 2 बार उनको जो पोजीशन दिए थे, जो मंत्री स्थान दिए थे उनको, अल्हम्दुलिल्लाह उसमें निभा गई विदाउट डाउट, एक विदाउट करप्शन में उन्होंने अल्हम्दुलिल्लाह वो निभा गई। उस वजह से उनको ये बार इस देना था। माइनॉरिटी को क्या हुआ से ऐसा ये करनी मालूम नहीं हो रहा है। माइनॉरिटी में स्पेशली हमारे अल्लाह तनवीर सेठ साहब को आइडेंटिफाई कर को पहले फुर्सत में बिना झिझक के उनको मिनिस्टर बनाना था। लोगों मैं आपके माध्यम से बोलना चाहता हूँ सर, अगर ये बात नहीं हुई तो आप कहाँ तक जाएंगे, आपका एहतजाज किस हद तक बढ़ेगा, आप बता सकते हैं? अल्हम्दुलिल्लाह 1-2 दिन से हम हमारे अजीज सेठ ब्लॉक के सैयद इकबाल की सरपरस्ती में हमें इधर FTS सर्कल में हमें एहतजाज में बैठ के है, सुबह के 10 बजे से शाम के 10 बजे तक। और साथ में ये नहीं मिला तो इंशाल्लाह आने वाले दिनों में बहुत बड़ा प्रोटेस्ट होने वाला है जी। इंशाल्लाह आपको मालूम पड़ेगा, 1-2 दिन में बहुत बड़ा प्रोटेस्ट होने वाला है जी। आपको इत्तला करेंगे इंशाल्लाह। और आपके माध्यम के जरिए से मैं बोलना चाहता हूँ कि ऐसे इंसान को, सीधा साधा इंसान को विदाउट लॉबी करे, ऐसे इंसान को आप आइडेंटिफाई नहीं करे तो ऐसे इंसान मिनिस्टर नहीं बने तो और किसे बनाती को नहीं, मेरी एक नजरिया से मैं बोलना चाहता हूँ। सर, यहाँ पर मैसूर शहर के अंदर ये तनवीर सेठ साहब को चाहने वाले लाखों में हैं। सर, ऐसे लोगों को जो तनवीर सेठ साहब को चाहने वाले हैं, ऐसे को क्या पैगाम रहेगा आपका? अल्हम्दुलिल्लाह तनवीर सेठ साहब को बहुत सच्चे दिल से हर कौम भी चाहती है। अब तो मैं तो देखते रहेगा मीडिया में हर कम्युनिटी उनके फेवर में बात करे और हर एक पार्टी उनकी फेवर में बात करे। पार्टी का नाम लेना चाहता नहीं, हर एक पार्टी हमारे जो अगेंस्ट खड़े थे उन्होंने भी हमारे फेवर में, हमारे अल्लाह तनवीर सेठ साहब के फेवर में बात कर रहे हैं। तो सोचो इनके वाद से कितने दिल, उनके वाद से उनका नाम, उनकी रहन सहन को कितना नरम हुआ रहेगा दिल। तो हमारे बड़े हमारे जितने भी हमारे मिनिस्टर हैं या हमारे राहुल गांधी रंधे, प्रियंका गांधी रंधे या हमारे DK शिव कुमार साहब रंधे, हमारे सिद्धरामैया जी रंधे, उन्होंने सब की नहीं आइडेंटिफाई कर रही है, उनको क्या आवाज से नहीं दे रही। क्या 6 बार जीत कोई तो क्या सही आदमी का लोग होगी, क्या इन सीधे साधे आदमी का लोग क्या पूछ रही ना नहीं पूछ रही ना, उससे उस वजह से नहीं दे रही कि ये इसका बारे में आप ही बताना मुल्क को बोलना चाहता हूँ। जी सर, आपका बहुत बहुत शुक्रिया। जज़ाकल्लाह। मनोवर साहब, पहले तो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो भी करता खैर के लिए करता तो, लेकिन उसके बावजूद जो है इनका मसला क्या है अगर को बोले तो, पार्टी के अंदर घर को आग लगी घर के चिराग से अगर को बोलती है ना, वैसा हो गया किस्सा। सेठ साहब का जो नाम है, तनवीर सेठ साहब का नाम जो है स्टार्टिंग से लेकर तकरीबन मिनिस्ट्री का पोस्ट अनाउंस होने से पहले तक भी था, लेकिन बाज हमारे
कुछ फितना फैलाने वाले लोग जो पार्टी के खिलाफ काम करे, भाई इलेक्शन में हो, उससे जरिए से लेकर वो आदमियों की चाल है जरिए इसमें। इसके अंदर जो है काम को देखा नहीं गया, मर्तबे को देखा नहीं गया, एजुकेशन को देखा नहीं गया, सीनियरिटी को नहीं देखा गया, ना ही एक शख्सियत को देखा नहीं गया। सिर्फ और सिर्फ जो उभर रहा है वो चिराग को देखने के लिए ये जो तकसीम हो कोई मिनिस्ट्री पोस्ट, ये ऐसे चालाकियां और होशियारगिरियां जो ही जो बास पार्टी के खिलाफ है आदमियां, उनके चालाकियां ये। मैं हाईकमांड के ऊपर भी एक भरोसा रखता था और एक डीके शिव कुमार साहब के ऊपर भी एक भरोसा था कि तनवीर सेठ साहब का नाम जो है अव्वल नंबर को आता बोल को। ये सिर्फ और सिर्फ ये वजह बन को है कि कहीं ना कहीं हमारे लोग इनका नाम निकालने में बहुत बड़ी चाल कर कोई, ये अंदाजा लगा सकती, पब्लिक को भी मालूम है और दूसरे जिम्मेदारों को भी मालूम है। मैं खुल को नहीं बोलना चाहता, लेकिन सबसे ज्यादा फिक्र ये करना था कि मैसूर के अंदर इससे पहले जब भी दिए 2 या 3 मिनिस्ट्री देखो ही सो, इस बार जो है सिर्फ और सिर्फ एक देखो ही। ये भी एक चाल है, इसमें भी एक साजिश है। ये साजिश और एक चालान के जरिए जो ही बार बार तनवीर सेठ साहब का जो है नाम हटाया जा रहा है, बार बार तनवीर सेठ साहब को जो है आजमाया जा रहा है, बार बार तनवीर सेठ साहब को जो है बार बार ललकारा जा रहा है, बार बार उकसाया जा रहा है कि वो लोग कुछ गलत कदम उठाते बोल को। ऐसी वजह इन्हें जिंदा रहते पर भी जो है इन्हें पार्टी के खिलाफ भी काम नहीं करते और किसी हाईकमांड के खिलाफ भी काम नहीं करते और सीएम साहब के भी खिलाफ काम करने वाले इंसान ये नहीं। सबसे बड़ी वजह एक ही तक कि एक ही जगह को, एक ही बात को, एक ही पार्टी में, एक ही लेवल पर हर एक इंसानियत का साथ लेकर जो है ये काम करने वाले इंसान, ये ललकार को धोखा देने वाले इंसान नहीं। सबसे बड़ी वजह ये बन पाए इनको मिनिस्ट्री नहीं देने की वजह। सर आप क्या बता सकते हैं, ये जो लिस्ट उन्होंने रिलीज कर दी गई है, इसके बावजूद अभी आपके प्रोटेस्ट के मुताबिक या आपकी रिक्वेस्ट के मुताबिक क्या ये लिस्ट रीशफल हो सकती है? क्या इसके चांसेस हैं? मुनव्वर साहब, ये मसला क्या है बोले तो पूरे तो मिनिस्ट्री पोस्ट हो गए, लेकिन इक्का दुक्का बाकी है। इसमें जो है तनवीर सेठ साहब को जो है कुछ देने के इरादे रखते हैं, तकरीबन 90%। हमारा डिमांड क्या है, जो उन्होंने देना चाहिए वो हमना नको जी, जो हमें चाहिए वो होना, ऐसा एक डिमांड के तौर पर जो है हमें मौन व्रत रखो। हमें तकरीबन 5 रोज से, इससे पहले 3 दिन यहाँ से चलने को था, 2 दिन पहले कोलंबिया आयशा के पास प्लस उनके घर के पास भी स्ट्राइक करने का मामूल चला और बहुत ज्यादा लाखों की तादाद में आदमियों को मालूम हुआ और हाईकमांड तक ये बात पहुंच को है कि हमें उन्होंने जो चाहिए वो हमना नको और बोलकर हमें खामोश नहीं सो हमना मिल गया अल्हम्दुलिल्लाह। जब स्ट्राइक करे पहले दिन ही जब भी अनाउंस होगा था, लेकिन हमें वो मिनिस्ट्री पर वो नको बोल को जो है, जो उन्हें दे रही वो नको बोल को जो है हाईकमांड के ऊपर और ज्यादा दबाव डाल को एक रिक्वेस्ट, एक अपील करके जो है आइंदा हमें जो चाहिए वो इंशाल्लाह हमने मिनिस्ट्री पर होना बोल को जो डिमांड कर ले को वहीं। शुक्रिया सर। ओके, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಏನು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೈ ಬಿಟ್ಟೋಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರು ಹಾಗೂ ರಾಜ್ಯದ ಕಳೆದ ಬಾರಿ ಅವರು ಯಾವುದು ರಾಯಚೂರಲ್ಲಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ರು, ಅಲ್ಲಿಯ ಜನರು ಅವ್ರ ಖಾತೆ ಏನು ಕಳೆದ ಬಾರಿ ಖಾತೆಯನ್ನು ಏನು ಅವರು ಇದು ಮಾಡಿದ್ರು ನಿಭಾಯಿಸಿದ್ರು, ಆ ವಿಭಾಗದ ಜನರೆಲ್ಲ ಬೇಸರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತವ್ರೆ। ಏನಕ್ಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಇದು ಬರೀ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಅಲ್ಲ, ಅವರು ಅರ್ಹ ಸಚಿವ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇನೆ। ಸತತವಾಗಿ 6 ಬಾರಿ ಅವರು ಶಾಸಕರನ್ನಾಗಿ ಜನರು ಅವ್ರಿಗೆ ಗೆಲ್ಸಿರೋದು, ಈ ಗೆಲುವು ಇದೆಯಲ್ಲ ಪಕ್ಷ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹಾಗೂ ಜನರ ಒಂದು ಹಕ್ಕದು। ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಏನ್ ಕೈ ತಪ್ಪೋಗಿದೆ, ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಒಂದೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತದ ಮೇಲೆ ನಡೆಯೋದು ನಮಗ್ ಗೊತ್ತು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಸತಿ ಏನು ನಮ್ಮ ಅನ್ಡಿಫೀಟೆಡ್ ನಮ್ಮ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಯಾವ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೈ ತಪ್ಪೋಗಿದೆಯೋ ಅವರು ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಹುದ್ದೆನೂ ಅವ್ರು ನಿಭಾಯಿಸುವ ಅವರಲ್ಲಿ ಅರ್ಹತೆ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದ್ರೂ ಕೊಡಬೇಕು। 6 ಬಾರಿ ಗೆದ್ದಿರೋರು, ಅವ್ರಿಗೆ ಅನುಭವದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ,
ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ವಿಭಾಗದ ಜನರು ಹಾಗೂ ಅವರ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರು ಹಾಗೂ ರಾಜ್ಯದ ಜನರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಜನರು ಖುಷಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇನೆ. ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆತರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ, ಈಗ ಜಸ್ಟ್ ಹೇಳ್ದೆ ನಾನು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಒಂದು ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತದ ಮೇಲೆ ನಡೆಯೋದು. ಆ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತ ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೈ ಬಿಡಲ್ಲ. ಕೈ ಹಿಡ್ದಿರೋರ್ಗೆ ಕೈ ಬಿಟ್ಟೇ ಇಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ. ಹಾಗಾಗಿ 6 ಬಾರಿ ಏನ್ ಜಯಬೇರಿಯನ್ನಾಗಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರು ಗೆದ್ದವ್ರೆ, ಅವರಿಗೆ ಅವರ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಭರವಸೆ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಭರವಸೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಜನರ ಮೇಲೆ ಭರವಸೆ ಇದೆ. ಈ ಹೋರಾಟ ಇದೆಯಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಡೆಪ್ಟಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಹೋರಾಟ, ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಏನ್ ನಡೆದಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬದ್ಧರಾಗಿರ್ತೀವಿ, ಕೂತಿರ್ತೀವಿ, ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲಿನೂ ಹೋಗಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಹೋರಾಟ ಅಂದ್ರೆ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ಸಿಗುವ ತನಕ ಹೋರಾಟ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೇನೆ. अस्सलाम वालेकुम, मैं रहमतुल्लाह शरीफ, सोशल एक्टिविस्ट। मैं आज क्या बात करना चाहता हूँ आज की दस्तक चैनल से। ये जो हाल ही में जो वजारत जो देखो ही कांग्रेस पार्टी हाईकमान की जानिब से, तो इसके अंदर तनवीर सेठ को नज़रअंदाज करने की वजह से जो उनके चाहने वाले और पार्टी वर्कर्स और दूसरे बहुत सारे आदमी, हमें भी आउटसाइडर्स, ना पार्टी के मेंबर नहीं, कुछ नहीं, फिर भी हमें आपको एक आवाज उठाना चाहती, जो उनके साथ इंसाफ नहीं हुई है। हाईकमान और DK शिव कुमार चीफ मिनिस्टर साहब से हेलो हेलो हेलो, हमारी आवाज तुम्हें सुनना, क्या सुनना तुम्हें हमारी आवाज को, तो तुम्हारे सिपाहियों के साथ, तुम्हारे कांग्रेस पार्टी के काबिल और वफादार आदमियों के साथ तुम्हारी इंसाफ क्या है, तुम्हें उनको आज नजरअंदाज करको तुम्हें मैसेज, दूसरे जो वर्कर्स हैं उनको क्या मैसेज देना चाहती। कई साल से अजीज सेठ साहब उनके पर्सन जो है करीब 60 सालों से इस यरनाथ क्षेत्र के अंदर अपना जो है वजूद साबित कर ले कोई, और जीत साबित कर ले को, और किसी भी जात मजहब के खिलाफ कभी भी उन्होंने कोई ऐसा बयान दे को नहीं, और पार्टी मुखालिफ सरगर्मियों में भी उनका कोई कभी रोल नहीं रहा। एक वफादार सिपाही के जैसा उन्होंने इसके अंदर काम कर ले कोई, उनको नजरअंदाज करना ये समझ के बाहर है। ये क्या तुम्हारी कांग्रेस पार्टी के अंदर वफादारों को इंसाफ देती सो, ये क्या तुम्हारा फैसला, इसके ऊपर तुम्हें फैसले को नजरसानी करना और उनको वजारत में शामिल करना, ये हमारी गुजारिश है। ಇವತ್ತು ನಾವು FTS ಸರ್ಕಲ್ ಹತ್ರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪ್ರತಿಮೆ ಬಳಿ ಒಂದು ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಮೌನದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತದ ಮೇಲೆ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದೀವಿ. ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬೆಲೆ ಇಲ್ದಿರೋ ಹಾಗಾಗೋಗಿದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಸರಿ ಸುಮಾರು 40 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಕಾಡಿದ್ದನ್ನು ನಾಡನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ನಮ್ಮ ಅಜೀಜ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರು ಮತ್ತೆ ಅವರ ಮಗ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಕೊಡುಗೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ನಾಯಕರಲ್ಲ, ಅವರು ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ನಾಯಕ. ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೂಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಸ್ಪಂದಿಸಿ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿನ ಇವರು ಈ ಬಾರಿ ಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನ ತಪ್ಪಿಸಿದ್ದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ನಮಗೆಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಬಹಳ ಚಿಂತಕರಾಗಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಇರೋದೋ ಬೇಡವೋ ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಮತ್ತೆ ಮುಖಂಡರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ತಾಳ್ಮೆಯಿಂದಿರಿ, ಇವತ್ತೆಲ್ಲ ನಾಳೆ ನಮಗೊಂದು ಒಳ್ಳೆ ಸಿಹಿ ಸುದ್ದಿ ಬರುತ್ತೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मैं जावेद मोहम्मद कलंदर शरीफ। आज हम FTS सर्कल में ये मौना प्रतिभटने को बैठी, कल से बैठी हमें अजीज सेठ ब्लॉक प्रेसिडेंट सैयद इकबाल के सदारत में ये प्रोटेस्ट चल रहा है मौना प्रतिभटने का। हमारे NR क्षेत्र के मौजूदा MLA अली जनाब अल्लाह तनवीर सेठ साहब को हुकूमत से कैबिनेट में शामिल और फाइनल हो गया, पट्टी में नाम आ गया। और बोल को शाम को 11 घंटे को पट्टी में नाम था, सुबह को 10 घंटे पट्टी से नाम निकल गया।
इस वजह से पूरे एनआर क्षेत्र पूरे मैसूर को नाइंसाफी हो है। कांग्रेस पार्टी जो है हमारे मैसूर को बहुत बड़ी एक नाइंसाफी कर को है। हमें गुजारिश कर लेती कांग्रेस हाईकमांड से, तुम्हें तनवीर सेठ साहब को नाइंसाफी करी तो कांग्रेस कार्यकर्ता को पूरे एनआर क्षेत्र के पूरे मैसूर के कांग्रेस कार्यकर्ता तुम्हें नाइंसाफी करी तो किसी कीमत में भी तनवीर सेठ साहब को कैबिनेट में शामिल करना, वो क्या तरीके से वो ये बाकी को सुनने में आ रहा, चाहे वो कैबिनेट में शामिल करो या तो साकिब बोले हमारे दोस्त कर्नाटक स्टेट के अंदर को सा भी एक बहुत बड़ा अहदे से हमारे एमएलए साहब को नवाजना और को मैं गुजारिश कर लेता हूँ कांग्रेस हाईकमांड से, DK शिव कुमार साहब से, सिद्धरामैया जी से, पूरे हाईकमांड से मैं गुजारिश कर लेता हूँ। ನನ್ನ ಹೆಸರು ನಿಖತಾರ ಅಂತ. ನಾನು ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಕಾರ್ಯಕರ್ತೆಯಾಗಿ ನಾನು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಈ ಸಂದರ್ಭ ನಮಗೆ ತುಂಬಾ ದುಃಖಕರ ಸಂಗತಿ ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಷ್ಟು ಶಾಸಕರುಗಳಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಹಿರಿಯ ನಾಯಕರುಗಳು 40 ವರ್ಷದಿಂದ 60 ವರ್ಷದಿಂದ ಏನ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಮುಖಂಡರುಗಳು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ತುಂಬಾ ದುಃಖಕರ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ. ಈ ಸಂಜೆ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಮೌನವಾದ ಸಂಜೆ ಆಗಿದೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಶಾಸಕರುಗಳು ಸ್ವೀಟ್ ಅನ್ನ ಹಂಚ್ಕೊಂಡು ಅವರವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸಂತೋಷಗಳನ್ನ ಹಂಚ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನಿಷ್ಠಾವಂತರು, ಅವರು ತುಂಬಾ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು. ಅಂತವ್ರಿಗೆ ಒಂದು 6 ಸತಿ ಗೆದ್ದು, ಅವ್ರ ತಂದೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವ್ರು 4 ಸತಿ ಗೆದ್ದು, ಅವ್ರ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಇತಿಹಾಸನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಕಳೆದು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರ ತುಂಬಾ ಭದ್ರತೆಯಿಂದ ಕೈ ಹಿಡಿದಿದ್ರು. ಅದು ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಕಮಾಂಡ್ ಅವರು, ನಮ್ಮ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು, ಮತ್ತೆ ಹಾಗೆ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಮೊದ್ಲಿಂದಾನು ಅವ್ರು ಏನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಏನ್ ಕೊಡುಗೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಏನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಮೊದ್ಲಿಂದಾನು ಅವರು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಇದು ತುಂಬಾ ದುಃಖ, ನಮ್ಗೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬಾ ದುಃಖ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂತ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಳೆದೋಗುತ್ತೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಬಲಿಯಾಗುತ್ತೋ, ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಲಿಯಾಗುತ್ತೋ ಅಥವಾ ದಳದವ್ರಿಗೆ ಹೋಗುತ್ತೋ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಆತಂಕ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಮೂಡಿದೆ. ಆ ಆತಂಕ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಥಾನಮಾನನ ಕೊಟ್ಟು ಅವರ ಮರ್ಯಾದೆ, ಅವರ ಗೌರವವನ್ನು ಗುರುತಿಸಿ, ಅವರ ಕೆಲಸವನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಪೊಸಿಷನ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಗೆಲ್ಸ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಉತ್ಪೂರ್ವಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕಳಕಳೆಯ ಮನವಿ ಅಂತಾನೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಾವೇನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರನ ಉಳಿಸಿ ಅಂತ ಈ ನನ್ನ 2 ಮಾತನ್ನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂತ ಎಲ್ಲಾ ಮುಖಂಡರಿಗೂ ನಮನ ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. इधर जमा किए हुए हर लेडीज को, जेंट्स को तभी मेरा सलाम। मेरा नाम परवीन है, मैं एक छोटी सी कार्यकर्ता लेकिन ओल्ड। मैं ये बात ये करना चाहती हूँ कि आली जनाब तनवीर सेठ साहब मैसूर के एनआर क्षेत्र में बहुत से दिन, मतलब 30-40 साल से भी बाप और बेटे एनआर क्षेत्र को संभालते हुए आए। जितनी गरीबी थी, जो जितना भी पीछा पड़ा था, वो सभी, चाहे रोड का हो, पानी की सहूलत हो, एजुकेशन की सहूलत हो, जब भी वो एमएलए भी थे, 6 बार एमएलए एक साल से एक साथ एमएलए बन के आए और 2 मरतबा वो मिनिस्टर भी हुए। लेकिन अभी कांग्रेस पार्टी में उनको एक आस बताए थे कि मिनिस्ट्री अभी देते ही करके। उनके साथ जो भी कार्यकर्ता बोलती मकाड़ा में, जो भी उनके पीछे काम करने वाले हैं की ख्वाहिशमंद हजरत, जो लेडीज जेंट्स जिन्हों भी है, उनको बहुत सारी उम्मीदें रखते हुए इंतजारी में थे। तकरीबन 1 महीने से इंतजारी में थे। एकाएक जो जवाब आया कि मिनिस्ट्री नहीं दिए और हमको दे दिए करके, इसलिए हम तमाम बहुत सारे दुख में ही, मैसूर में सभी दुख भरा हुआ है। हमारे सभी उम्मीदों के ऊपर मुंह फेर लिए ही। इसलिए हम एक आजीजाना गुजारिश सीएम साहब से करते ही
ये बात दूर तक भी पहुंचना चाहिए, क्योंकि इधर बहुत सारे अभी काम करने के बाकी ही जिम्मेदारियां बहुत ही। तनवीर सेठ साहब खामोशी से जिम्मेदारियां संभालते आए अभी तक, अभी संभालना भी पड़ेगा। ये सभी दरखास्त करते ही कि जो भी इधर उनके फॉलोअर्स हैं कि उनकी तरफ से एक आजीजाना गुजारिश करते ही मेहरबानी से हमारी अपील को ओके कर दिए तो अच्छा है। मैं परवीन, अल्लाह हाफिज, गुस्ताखी माफ कीजिएगा। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम फिरदौस हबीब, मैं ब्लॉक सेक्रेटरी हूँ। आगे क्या हुआ पीछे क्या हुआ वो सब बात करने का अब टाइम नहीं है। जो भी आगे होता है सब कुछ अच्छा होता करके हम सब उम्मीद से बैठी, इंशाल्लाह दुआ कर रही। वो 6 साल थे 8 साल थे, बोलने की कुछ जरूरत भी नहीं थे कि वो तो उन्हें सबको मालूम, उन्हें कितना साल से कितना बार जीती करके। इंशाल्लाह एक उम्मीद से बैठी, उम्मीद तोड़ने को करके हमें आपसे विनती करते हैं। शुक्रिया जी। अस्सलाम वालेकुम, मैं अजीत सेठ साहब से जब से मैं कांग्रेस में हूँ। मेरा नाम शाकिरा बेगम, मैं महिला प्रेसिडेंट थी। अब मैं तनवीर सेठ के बारे में बोलना चाहती हूँ। 6 बार जीती उन्होंने, हमें सब पूरे बेंगलुरु को भी जाको पूरे डीके को बोल को आको हैं, लेकिन प्रेसिडेंट को भी सिटी में मांगा, बेंगलुरु के प्रेसिडेंट को भी बोली। हमारी दुआ है कि उनको तनवीर सेठ को मिनिस्ट्री देना, ये सबकी भी हमारी दुआ। लेकिन उन्होंने 6 साल है कौन भी जीते नहीं, ऐसा जीत ले कहीं हिंदू देखे नहीं, मुसलमान देखे नहीं, क्रिश्चियन देखे नहीं, हर आदमी का काम करको देखो ही। अल्लाह के फजल से बहुत अच्छा MLA हमारी मैसूर की शान, उनको देना जरूरी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम अनीसा खन्नम है, मैं मैसूर की रहने वाली हूँ। ये नर क्षेत्र के हमारे MLA जो ही बहुत अच्छा काम कर रही, 6 बार जीत के ही इनको कई के लिए मिनिस्ट्री नहीं दे रही, इनको देना जरूरी है। सबका काम करती इनो एनआर काज कर को नहीं, पूरे मैसूर में आंदे, कर्नाटक में रहते, फोन करे तो नो काम कर को देती, हर इंसान का काम करो देती। आखिर इनको मिनिस्ट्री की नहीं मिल रही है, ये हमना मालूमात होना है की नहीं मिल रही है, अगर को मालूमात होना इनो आना, इनो कैसा नहीं दे रही इनो अगर को। हमें जो भी लेडीज थी कल से हमें बैठी यहाँ, खाना ना पानी हमें वैसा बैठी, बहुत दुख है हमना सब लेडीज को। ये दुख के साथ हमें बोल रही हमना बहुत दुख हो रहा है, इनको मिनिस्ट्री देना चाहिए। अस्सलाम जी सर। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम साफिक बोलको, मैं मैसूर सिटी वर्किंग प्रेसिडेंट लेबर सेल कांग्रेस से हूँ। और क्या है साहब, क्या पुराने फॉलोअर्स में हमें लोग आए साहब, 6 बार जीत को रहने के बावजूद उनको मिनिस्ट्री नहीं देने के कोई हिसाब है। हमें पूरे जो ही यहाँ एहतजाज चला रही, क्या बोल को खामोशी का इख्तियार बोल को। हमारे सदर साहब सैयद इकबाल साहब क्या बोले, साहब का जब तक मिनिस्ट्री नहीं होती हमें पूरे एकजुटों को खड़े तो मैसूर के अंदर आज हमें एक ताकत बनती, नहीं कर को बोलेगा तो हम एक कोने वाले बना को छोड़ा होती। इतने सीनियर लीडर हमारे तनवीर सेठ साहब रहने के बावजूद क्या करेंगे को बोलेगा तो उनको पीछे रख रही आज पार्टी के अंदर। पार्टी आज बड़े उन्होंने 6 बार जीतने के बावजूद MLA साहब को पीछे रख रही को बोले तो हमें मामूली से कार्यकर्ता समा हमारा मुस्तकबिल इसमें है करने का हमने डाउट आ रहा आज। वो वास्ते आज हमें क्या कर को बोले तो सैयद इकबाल साहब के इसमें बात के हिसाब से हमें क्या करेंगे को बोलेगा तो पूरे बैठ को एहतजाज कर रही, साहब को मिनिस्ट्री देना, नहीं तो स्टेट लेवल के अंदर कौन सा तो भी एक ऐसा मकाम देना जो मिनिस्ट्री के बराबर रहना, पैसा देना मकाम कर को हमें पूरा एहतजाज कर रही। जब तक वो नहीं होता ये कंटिन्यू हमें करने का तय करवा ली, इससे पीछे हटने वाले नहीं। शुक्रिया। ಜೀವನರು ಈ ದಿನ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಕೂತಿರೋದೇನೆಂದ್ರೆ ಒಂದು ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ. ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೂತಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಕೇಳಕ್ಕೆ. ಏನು ನ್ಯಾಯ ಅಂದರೆ ಸತತವಾಗಿ 6 ಬಾರಿ ಸೋಲಿಲ್ಲದ ಸರ್ದಾರ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ತಪ್ಪಿತು. ಅದಕ್ಕೆ ಏನಕ್ಕೆ ತಪ್ಪಿತು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ದುಃಖ ಯಾರ್ಯಾರು ಜಾಸ್ತಿ ಇರೋದಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ. ಏನು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೋಸ್ಕರ ದುಡ್ದಿರುವ ಅಲ್ವಾ, ಎಲ್ಲ ದುಡ್ದಿರೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ದುಃಖ ಆಗಿದೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬರು ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಮತ ಭೇದ ಇಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದ ವರ್ಗದವರನ್ನು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ರಾಜಕೀಯ ನಡೀತದೆ ಸರ್. ರಾಜಕೀಯಗೋಸ್ಕರ ಏನು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಿ ಏನು ತಗೊಂಡು ಹೋಗಲ್ಲ. ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಗೊಂದು ಆಸೆ ಏನಂದ್ರೆ 6 ಸರಿ ಗೆದ್ದಿರೋ ಒಬ್ಬ
ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕರು ಇವರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನೀವೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು 6 ಸರಿ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗೆದ್ದಿರೋಕೆ ಹೇಗಾಗಿದೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಮ್ಗಂತೂ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಪಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೆಸರಿತ್ತು, ನಮ್ಗೆ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ವಿಶ್ವಾಸ ಆಯಿತು ನಮಗೆ. ಏನಕ್ಕಂದ್ರೆ ಈ ಸರಿ ನಮ್ಮ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಒಂದು ದುಃಖದ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಈ ಸರಿ ಮೈಸೂರು ಭಾಗಕ್ಕೆ ಸಚಿವರುಗಳೇ ಇಲ್ಲ. ಏನ್ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಬೇಸರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವಾಗ ತುಂಬಾ ಅನ್ಯಾಯನೂ ಆಗಿದೆ. ಇವಾಗ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏನ್ ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ? ನಮ್ಮ ಸಚಿವರಾದ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಯಾವ ಗಂಟ ನಮ್ಮ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೊಡೋದಿಲ್ವೋ ಆವಾಗ ಗಂಟ ನಾವು ಮೌನ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಡೈಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಗಂಟ ನಮಗೆ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಸಿಗೋದಿಲ್ವೋ ಆವಾಗ ಗಂಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಮೈಸೂರ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆಲ್ಲ ಬಂದು ಒಗ್ಗೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಲ್ತೇವೆ ಅಂತ ನಾನು ಈ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. जी सर, ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಕಲೀಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡಿ. ನಾನು ಅಜೀಜ್ ಸೇಠ್ ನಗರ್ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 34ನಲ್ಲಿ ವಾಸಿ ಆಗಿರೋದು. ವೋಟರ್ಸ್ ನಾವು. ನಮ್ದು ಏನು ಹೇಳೋದ ಸರ್, ನಿಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಏನು ಬಾಯಿನೇ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಕೀಳ್ ಮಟ್ಟಿಗೆ ರಾಜಕೀಯ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 6 ವರ್ಷ ಗೆದ್ದಿ ಇವ್ರ ತಂದೆ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು. ಎನಿ ಟೈಮ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬಂದ್ರೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇವರೇ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ನಲ್ಲಿ ಮೇಯರ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಮೇಯರ್ ಮಾಡಿರೋದೇ ಇವರೇ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪ್ರೂಫ್ ಇದೆ. ಇವ್ರಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಬೇರೆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಏನೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿಮ್ದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಹೊಂಟೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ತರ ಪಾರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ದುಡ್ಕೊಂಡು ಪಾರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದವ್ರಿಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಮೂಲೆನಲ್ಲಿ ಕೂಲ್ಸಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಂಬಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಂಬಕ್ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ ನಾವು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಓಟ್ ಹಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸೇಠ್ ಹೆಸರಿಂದ ನಾವು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು. ಅಜೀಜ್ ಸೇಠ್ ಅಂದ್ರೆ ಆದ್ಮೇಲೆ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಓಟ್ ಹಾಕೊಂಡ್ ಬಂದ್ರೆ ಈ ತರ ಮೋಸ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ ಗೆದ್ದಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವರು ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಕೇಳಕ್ ಫಸ್ಟ್ ಲಿಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕಾಯ್ತು. ಇವ್ರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಲಿಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕಿತ್ತು, ಕೇಳಕ್ ಮುಂಚೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಯ್ತು. ಸೀನಿಯರ್ ಲೀಡರ್ ಅನುಭವ ಇದೆ ಇವ್ರಿಗೆ. ಆಪೋಸಿಷನ್ ನಲ್ಲಿ ಏನು ಯಾರು ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ, ಆಪೋಸಿಷನ್ ಇಲ್ಲ ಯಾರಿಗೇನು. ಇಲ್ಲಿ ಬೇರೆಯವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಇವಾಗಂಟ ನಮ್ ಪಕ್ಷ ಸೀಟ್ ಹೊಂಟೋಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಅಷ್ಟು ಉಳಿಸ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ಮೇಲೆ ಇವ್ರ ಲಾಭಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವರು ಸ್ವಂತಕ್ಕೆ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ನಾವ್ ನಂಬ್ಕೊಂಡಿರ್ಲಿಲ್ಲ. ಈ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಅಂತ ಬೇಜಾರಾಗಿರೋದಲ್ಲ, ಇದು ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರ ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಇದಲ್ಲ ಬೇಜಾರಾಗಿದೆ. ಆಪೋಸಿಷನ್ ನಲ್ಲಿ ಇರೋದವರು ಬೇರೆ ಪಕ್ಷದವರು ಅನ್ನೋ ತನಕನೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ತರ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೆ ಮಿಸ್ ಆಗಿದ್ಯಾ ಸೀನಿಯರ್ ಲೀಡರ್ ಅವರು ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಅವರೇ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ನಮ್ಮ CM ಸಾಹೇಬ್ರು ಇದು ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸ್ವಂತ ನಮ್ಮ ವಿಷಯ ಇದು. ನಾನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು ಈ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೂ ಇದಕ್ಕೆ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಎನಿ ಟೈಮ್ ಏನ್ ನಡ್ತಾ ಇದಾರೆ ನಮ್ದು CM ಸಾಹೇಬ್ ಶಿಸ್ತು ಇರ್ಬೇಕು, ಪಾರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಇವ್ರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಬೇಕಂತ ಇದೆ. 20 ಸತಿ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟವ್ರೆ. 20 ಸತಿ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ನಮ್ ಬೆಂಬಲಿಗರು ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ಬಿಟ್ಟವ್ರೆ. ಇವ್ರು ಅಧಿಕಾರ ಮೇಲೆ ಕೂತ್ಮೇಲೆ ಬೆಂಬಲಿಗರು ಕಾಣಿಲ್ವಾ? ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಸೀಟ್ ಓಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ಇವ್ರ ಅಧಿಕಾರ ಬೇಕು. ಅಧಿಕಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಎಲ್ಲ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಇಷ್ಟಿದ್ದಾರೆ. ಫಾಲೋವರ್ಸ್ ಏನಿಲ್ಲ, ಇವ್ರು ಏನ್ ಎಷ್ಟಿದಾರೆ ಅಷ್ಟು ಸೀನಿಯರ್ ಇದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ. ಬಟ್ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ಇವ್ರ ಅಧಿಕಾರ ಬೇಕು, ಸೀಟ್ ಬೇಕು ಅಂತ ಬಿಟ್ಟು ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ಎದುರಿಸ್ಕೊಂಡು ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ತಗೋಬಿಟ್ರು. ಇವ್ರ ಹೆಸರ ಬರೋ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಫೋನ್ ಗುರ್ತಿಡಕ್ ಆಗ್ತಲ್ಲ, ಇವ್ರು ಮಾತಾಡಕ್ ಆಗ್ತಲ್ಲ. ಇವ್ರು ಕೇಳ್ಬೇಕೈತ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಇವ್ರ ಸೀನಿಯರ್ ನಿಟಿನಲ್ಲಿ ಇವ್ರ ಹೆಸರು ಕೊಡ್ಬೇಕು, ಫಸ್ಟ್ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕಿತ್ತು. ಬೇರೆಯವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ ಆ ತರ ಗಲಾಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ಹೇಳ್ತಾರೆ ಬ್ಲಾಕ್ ಲಿಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಬಿಟ್ಟು. ನಿಮ್ಗೆ ಆತರ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಆತರ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಬಿಟ್ಟು ಇವ್ರದ್ದು ತಾಕತ್ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 50 ಕಡೆ ಗಲಾಟೆ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ಎಷ್ಟೋ ಕಡೆ ಕೇಸ್ಗಳು ಫಿಟ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಇತ್ತು. ನಮ್ ನಾಯಕರು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಬೆಡ್ಸಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಇದ್ರೇನು ಇಷ್ಟು ಮಾತಾಡಕ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾತಾಡ್ಬೇಡಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಆಗ್ಲೇ ಇಷ್ಟ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೇನು ನಾನು ಮೊದ್ಲೇನೆ ಹೇಳಿದೀನಿ, ಏನ್ ಮಾತಾಡಿದೀನಿ ನಮ್ ಸ್ವಂತ ಮಾತಿದ್ದು. ನಮ್ಗೆ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೆ ಇದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಹೊಟ್ಟೆ ಉರ್ಸಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟು ಮಾತಾಡಿದೀನಿ.